बहादुरा नगर पंचायत चुनाव में हलचल तेज। बहादुरा नगर पंचायत में आगामी चुनाव को लेकर राजनीतिक सरगर्मी चरम पर है। संभावित उम्मीदवारों ने मैदान में उतरने की तैयारी शुरू कर दी है। कांग्रेस, भाजपा और अन्य स्थानीय गुटों में टिकट वितरण को लेकर मंथन जारी है। कौन पार्टी किसे देगी टिकट, यह अभी तक स्पष्ट नहीं हुआ है, लेकिन दावेदारों ने जनता के बीच पहुंच बढ़ाना शुरू कर दिया है। गांव-गांव बैठकों का दौर जारी है और समर्थकों के बीच रणनीति बनाई जा रही है। राजनीतिक जानकारों का कहना है कि इस बार मुकाबला त्रिकोणीय हो सकता है। पिछली बार सत्ता में रही पार्टी के सामने अपनी पकड़ बनाए रखने की चुनौती होगी, वहीं विपक्षी दल और निर्दलीय उम्मीदवार सत्ता में आने की पूरी कोशिश में हैं। अब देखना यह दिलचस्प होगा कि बहादुरा की सत्ता की कमान किसके हाथों में जाती है। क्या जनता पुराने चेहरों पर भरोसा जताएगी या नए नेतृत्व को मौका देगी? नमस्कार, माझं नाव जोशना अविनाश रामटेके आहे। मी भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता आहे आणि खरबी इथे माझं राहणं आहे। मी मागील 7 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं काम करत आहे आणि तसंच आता एससी रोस्टर निघाल्यामुळे माझं नाव नोंदवलं गेलेलं आहे आणि मी उमेदवारीसाठी सक्रिय आहे। बरं, काय सांगाल ताई की कोणकोणते विचार मुद्दे लक्षात घेऊन जर पक्षाने आपला तिकीट दिली तर कोणते कोणते विचार मुद्दे लक्षात घेऊन आपण ही निवडणूक लढणार? मी निवडणूक लढण्याची तयारीमध्ये आहे आणि निवडणूक लढली आणि जर सदैवाने मी जर निवडून आली तर मी सर्वात आधी जनतेसाठी काम करणार आहे आणि आता पदावर नसताना मी जनतेसाठी काम करत आहे आणि मागील 7 वर्षापासून जनता माझ्यापासून काही नाराज नाही। कोणाचेही काम पैसे न घेता मी परिपूर्ण काम करते। कोणी माझ्याकडे आलं तर मी त्यांना कधीही खाली हात जाऊ देत नाही, त्यांच्या कामासाठी सदैव तयार राहते। ग्रामपंचायत होती अगोदर, त्यानंतर नगरपंचायत झाली, काय वाटतं कोणकोणते विकास कामं रखडले, कोणकोणते म्हणजे समस्या आपल्याला आपल्या क्षेत्रामध्ये दिसतात? खरबीमध्ये आजपर्यंत जे कामं आम्ही बावनकुळे साहेबांना मागितले ते कामं आमचे पूर्ण झालेले आहेत। फक्त आता आमची गटर लाईन राहिली आहे, त्यासाठी पण बावनकुळे साहेबांनी आमचं सर्व मंजूर झालेलं आहे, निधी वगैरे ते पण येणार आहे। नगरपंचायत झाल्यानंतर आम्ही ते सुद्धा नागरिकांना करून देणार आहे। बरं, जर पक्षाने आपल्याला तिकीट जर दिली तर आणि आपण अध्यक्ष म्हणून निवडून जर आलात तर काय एक मेसेज आपलं राहणार आहे नगरपंचायत बहादुरा, खरबी आणि गोनीसीम जे आहे तिथल्या मतदारांना? मी जर नगराध्यक्ष बनली तर गोदनीशीम, बहादुरा, खरबी जे काही एरिया आहे सर्व नागरिकांना मी घेऊन चालणार आहे आणि प्रत्येक विभागात माझं लक्ष देऊन काम करणार आहे आणि ज्या नागरिकांच्या समस्या आहेत त्या मी सॉल्व्ह करणार। आता जी संधी मला नगराध्यक्षासाठी मिळालेली आहे, याच्या आधी मी पदावर नसतानाही जनतेचं काम करत आली आणि आता जी संधी मला मिळालेली आहे ते संधी मला जर नागरिकांनी भरघोष मताने जर निवडून दिलं तर त्याचं मी संधीचं सोनं करील अशी माझी अपेक्षा आहे। अविनाश दादा, आपण मला सांगा की रोस्टर निघालेला आहे, एसी रोस्टर आलेला आहे आणि नगरपंचायतची निवडणूक आहे, काय सांगणार? सध्या आता 2025-2026 ची जी निवडणूक नगरपंचायत बहादुरा आहे, तर आता एससी रोस्टर निघालेला आहे। एससी रोस्टर मध्ये महिला आरक्षण आहे, तर त्यामध्ये माझ्या पत्नीचं नाव सुचवण्यात आलेलं आहे पक्षाकडून। अजूनपर्यंत तिकीट तर मिळायचीच आहे। तिकीट जर मिळाली तर आपण संधीचं सोनं बनवूच। बावनकुळे साहेबांचं खूप योगदान आहे ह्या क्षेत्राला आणि जसं की अगोदर ह्या क्षेत्रामध्ये विकास नव्हताच, दूरपर्यंत लाईट नव्हती, दूरपर्यंत लाईट आणली, पाण्याची सोय नव्हती, पाणी आणलं दूरपासून, सांडपाण्याचे जे हे नव्हतं, गटर लाईन नव्हती। आता हळूहळू ते करून आले। गेल्या 5 वर्षात ते त्यांना ते आमदार नव्हते तरी पण त्यांनी काम केलंच आणि आता पण ते आमदार म्हणून निवडून आले आहेत, आता महसूल मंत्री आहेत, तर ते करूनच राहिले आणि करणारच। आणि जसं की आता केंद्रामध्ये पण बीजेपी सरकार आहे, आपल्या राज्यामध्ये पण बीजेपी सरकार आहे, तर आपल्या नगरपंचायत बहादुरामध्ये जरी आपली बीजेपी सरकार जर बसली तर आपल्याला काम म्हणजे आपण घेऊन
येऊ शकतो. जर दुसरी सरकार जर बसली इथे तर जो विकास व्हायचा तो विकास नाही होणार. म्हणजे विकास होईल पण ते हळूहळू होईल, मंद गतीने होईल. आणि आता जर आपला जर पक्ष जर निवडून आला तर विकासाची तेज येईल. जर पक्षांनी माननीय श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी जर माझ्या पत्नीला तिकीट जर दिली तर आम्ही बावनकुळे साहेबांच्या सानिध्यामध्ये राहून आम्ही क्षेत्राचा विकास करू आणि जे काही लोकांची जे समस्या आहे त्या आम्ही पूर्ण करू.